आज मालेगावातील या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। या शासनानं निवडणुकीच्या पूर्वी महामार्ग रद्द करणार अशी वल्गना केली होती आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लगेच हे रस्ता पूर्ण करण्यात येईल असं मीडियासमोर सांगितलेलं आहे। सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी आहेत, तर हा जर रस्ता या ठिकाणाहून जर गेला तर अनेक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत। ज्यांच्या शेतातून रस्ता चाललाय ते तर लागतील, पण आजूबाजूला पिण्याचा आपला रस्त्याचा पुरा कॅनलचा नाल्याचा हा सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे। म्हणून या ठिकाणी या सुपीक भाग असल्यामुळं या भागातले शेतकरी अजिबात 1 इंच सुद्धा जमीन शासनाला या रस्त्यासाठी देणार नाहीत। या ठिकाणी जे राज्यकर्ते आहेत या भागाचे, जे खासदार असतील, आमदार असतील, यांनी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे, केंद्र शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करावा, अन्यथा आम्ही त्यांना सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर फिरू देणार नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।